आता कुठेतरी आपल्याला पुरुष मंडळीला कुठेतरी टार्गेट करायचं काम हे आता व्हायला लागलेलं आहे. मग त्यांना वाटलं की कुठेतरी आता महिला पाठवली, आपले काही लोक त्यांच्या अंगावर जातील, त्या महिलेला कुठेतरी काहीतरी करतील आणि मग त्याचं आपण कुठेतरी राज्यभर देशभर आपण कुठेतरी आमच्या महिलेला असं केलं. अरे लांबून कुठेतरी शूटिंग काढत असणार कुठेतरी, हे असं काही करत नाही. तुम्हाला सांगतो, आज वाघमारे साहेब आपण सांगितलं की अहिल्यानगर मध्ये महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना झाली, छत्रपती संभाजीनगर मध्ये विटंबना झाली. हे काय करतात? आता आपल्याकडेही या बलिदान मास मध्ये आपल्याकडे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा बोर्ड पाडण्याची हिंमत केली. हे तुम्हाला सांगतो, हे ट्रायल घेत असतात दरवेळेला की असं केल्याने काय होतं, मग आपण जनतेचं रिॲक्शन काय ते पाहू. हे असं सातत्याने ट्रायल घेत असतात की जेणेकरून की आपला समाज काय करतो, आणि जर नाही झालं, काही कुणी बोललं नाही, हळूहळू त्यांचं प्रयत्न असतो की आपल्याला मुंडके वर काढायचे. पण आपल्याकडे देखील तोच प्रयत्न झालेला आहे. आणि मुंडके वर कसे काढायचे तुम्हाला सांगतो की तुम्ही जे आता उल्लेख केला डॉक्टर साहेब की कुठंतरी कोणतरी त्या टिपड्याचा उदय केला, त्याची महाराजांची कुठतरी तुलना करायचा प्रयत्न केला. त्याला जे तुम्ही सांगता त्याचा पुराणा वापरत नका जाऊ. ते सुलतान बिलतान नाही, ते टिपडे आहे, त्याच्यापेक्षा वेगळं काही नाही. काय होतं, आपणच त्याचं नाव कुठतरी पूर्ण घ्यायचं. कोण होता तो? त्यांनी आपल्या माय माऊलींची आबरू लुटलेली, त्यांनी अनेक शेकडो लोकांचं धर्मांतर केले, रेकॉर्डवरती पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. आणि त्याला कुठतरी आपण पूर्ण वापरायचं, त्याला कुठतरी सुलतान म्हणायचा. कसला सुलतान? त्याला कामाला सुद्धा कोणी ठेवणार नाही. अशा लोकांना जो बलात्कारी व्यक्ती असतो, बलात्कारी व्यक्ती किंवा बलात्काराला समर्थन करणाऱ्या व्यक्तीला तुम्हाला सांगतो, कधी कुणी सुलतानाची उपमा देऊ नये. या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सुलतान कुणी झाले नाही, फक्त राजे झाले, आणि ते दोनच झाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. कुणी झालं नाही. लोकांचं राव पाकिस्तान मध्ये त्या रस्त्याला आहे, ते आपल्याकडे आपण दिलं पाहिजे का? कुठल्या चौकाला जिथं दिलं ना असेल, जरी आपण उशिरा जागृत झालो असेल, कुणी दिलं असेल, तुम्ही उद्घाटनाला गेले असतील, तुम्ही उद्घाटनाला गेले असतील, पण आज ज्या वेळेला आपल्याला वस्तुस्थिती कळाली, तर आपणच तुम्हाला सांगतो, गनिम्या कावा करणे, रात्रीतून त्या पाट्या काढणे, फेकून देणे. काय करणार हे लोक? एखादा गुन्हा दाखल करतील, तुम्हाला घेऊन जातील. हे काय लगेच काय तुम्हाला फाशी देणार काय कुठं चौकात? अरे या लोकांनी 40 दिवस तुमच्या करता रक्त सांडलं, स्वतःच्या प्राणाची आहुती त्यांनी धर्माकरता दिली, आणि त्याच्या करता जर आपण ते पाट्या काढून फेकू शकत नाही, तुम्हाला सांगतो आपण करायचं काय? आमच्याकडे काही लोक लावायचा प्रयत्न केला माऊली, त्याला सांगितलं याद राख, म्हणलं बेट्या इकडं जर पुढे त्या टिपड्या फिपड्याचं काय आणशील तर तुला सुद्धा पीओके मध्ये नेऊन सोडू म्हणलं. आता मला सांगितलं एक जणांनी, त्या मुफ्तीने मोदी साहेबांचा काय निषेध केला. का केला? ते रशियाला काय ते पंतप्रधानाला मोदी साहेबांनी काय